बाप रे, आज यांच्यातलं चित्र काहीतरी वेगळंच दिसतंय. यांच्यात नक्कीच काहीतरी बिनसलंय. पण यांचं हे बिनसणं आपल्या फायद्याचं आहे का ते बघावं लागेल. प्रीतीने स्वराज समोर ऍक्सिडेंटचा विषय का काढला असेल? तिनं ना स्वराजचा स्वभावच माहिती नाहीये. किती डिस्टर्ब झालाय तो. स्वराज, हळू का? ठीक आहे ना सगळं? सगळं ठीक तर आहे. काय झालं? काही वेगळं वाटतोय का मी? नाही ना, सगळं ठीक आहे, एकदम मस्त आहे. आणि हा, आज नाश्ता पण खूप छान झालाय. म्हणजे रोजच चांगला असतो, पण आजची टेस्ट आणि खूप छान आहे. अजून हवंय का मग? नाही नाही, मला उशीर झाला, मी निघतो. चल. स्वराज, डबा. हा, डबा. चला येतो. तुझ्या तर काय काल अभ्यासासाठी पुस्तकं दिलेली ना, कुठे आहेत ती? इथेच आहेत. काय मग उघड्यावर ठेवायला दिले? नाही सर, ऍक्च्युली मी फक्त 2 मिनिटं. दोन मिनिटं म्हणतात, 2 तास कधी जातात ना कळत नाही. परीक्षा जास्ती महत्वाची आहे की हे रील्स बघणं? तुला काही सिरियसनेस आहे की नाही? सॉरी सर. हे घे, हे वाचशील तर परीक्षेत पास होशील. या रील्स मध्ये काही प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. हो सर, सॉरी. माझा फोन. घे. हे जेवढं लांब ठेवशील ना तेवढं आयुष्यात पुढे जाशील. आणि नेक्स्ट टाइम मी तुला जेव्हा भेटीन तेव्हा हातात मला पुस्तकं हवीत, मोबाईल नाही, कळलं? हो सर. ऑल द बेस्ट. बरोबर. एक्सक्यूज मी. लवकर काय? हे आहे ना, हे फक्त स्टार्टर आहे. मेन कोर्स तर आम्ही नंतरच सांगणार आहे. है ना रे? जा, लवकर घेऊन या. हो. अरे भाई 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 कॅफे 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 भाई इल्ला ए कॅफे 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 कॅफे. मला एक कुछ पूछू. हा? कॅपिचिनो कॅपिचिनो. आंटी. अरे सेम कप, चांगलं आहे. आधी मला सांग, तुझ्या आणि स्वराजमध्ये नेमकं काय सुरू आहे? काही नाही आई. असं समजा की त्या स्वराजची परीक्षा सुरू आहे. परीक्षा? माझा रुसवा घालवायसाठी तो किती प्रयत्न करतोय हे बघायचंच आहे मला. बायकांकडे रुसून बसण्याचं एक वेगळंच शस्त्र असतं, ज्यामुळे सगळे नवरे आपोआप गुडघ्यावर येतात. मला सुद्धा स्वराज बरोबर हेच करायचं. त्याला असंच बनवायचंय. माझ्या शब्दाबाहेर नाही गेला पाहिजे तो. पाळीव माणूस करून टाकणार आहे मी त्याचं. पण नेमकं काय करणार आहेस तू? या घरात राज्य करायचं असेल ना, तर आधी नवरा मुठीत ठेवावं लागेल. हे लोक जर ऍक्सिडेंटचं सिक्रेट मला सांगणार नसतील तर ह्याचा उपयोग मी वेगळ्या पद्धतीने करेन. आता बघायचं हे आहे की स्वराजचा पेशन्स आधी संपतोय की ते सिक्रेट लपवायची क्रिएटिव्हिटी.
एक गोष्ट मिळवण्यासाठी मला अजून काय काय करावं लागणार आहे ना देव जाणे. आता जाऊन त्या मूर्ख स्वराजचा टॉवेल वाळत घालावा लागेल, त्याचे कपडे धुवायला टाकावे लागतील, रूम आवरावी लागेल. मला कळतच नाहीये मी या घरात बदला घ्यायला आली या मूर्ख माणसाची कामं करायला आले. टॉवेल कपडे सगळं आवरून ठेवलंय. बस ना की अजून आणू? म्हणजे तू बाई मी बोललो ना तुला, आपला आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. हा अरे आणि तू देवाला दारातून परत पाठवत होतीस. एक काम करतो, उद्या आहे ना नाशकातल्या सगळ्या कॉलेजच्या पोरापोरांची लाईनच लावतो कॅफेच्या बाहेर. ओके? वेडा आहेस तू. वैशाख नाही अजिबात नाही, पण का करतोयस हे सगळं तू? काय करतो म्हणजे काय? आणि तू आपल्यासाठी एवढं काय काय केलंयस त्या बदल्यात ते काहीच नाही. मी काय केलं एवढं? काय केलं म्हणजे काय? आई, माझी बदनामी झाली तेव्हा तू माझ्या पाठीशी होतीस. बाबांनी मला घरातून बाहेर काढलं तेव्हा तू ते सगळं पुरावे वगैरे गोळा करून बाबांसमोर मला निर्दोष सिद्ध केलंस. आणि मला माहितीये